निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये। श्री साई सृष्टी पॅराडाईज, निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प, सर्व सुविधांयुक्त। श्री बालाजी सृष्टी पॅराडाईज। संपर्क अरुण तांबोळी 88 88 91 22 22। गेल्या 5 वर्षात खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला काडीचीही किंमत दिली नाही। त्यामुळे आम्ही राऊत यांचा प्रचार करणार नाही। राऊत यांच्याऐवजी सुरेश प्रभू आम्हाला उमेदवार हवेत, अशी जोरदार मागणी भाजप कार्यकर्त्यांनी रत्नागिरीच्या बैठकीत केली। सिंधुदुर्ग पाठोपाठ आता रत्नागिरीत सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर आली। शिवसेना आणि भाजप युती झाली असली तरी सेनेच्या उमेदवाराचे काम करणार नसल्याचे संकेत जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिले। त्यामुळे भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी रत्नागिरीत कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली। यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील शिवसेनेविरोधातील राग व्यक्त केला। युती असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी 5 वर्षात भाजपला सापत्न वागणूक दिली। भाजपच्या नेत्यांविरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य केली। यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला साथ देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतली। तसेच हा मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।